सोलकढी बनवण्यासाठी पहिला एक नारळ घेतलेला आहे. त्या नारळाचे दूध काढून घेतलेलं आहे. दूध काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ आणि साखर टाकलेली आहे आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकलेले. आता ह्या दुधामध्ये मी थोडं आगळ टाकतोय. आगळ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवायचं आहे. आपल्याला जसं टेस्ट हवे आहे त्या पद्धतीनं आगळ त्यामध्ये घालावे. बर्फाचे खडे टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आहे. गरजेनुसार त्यामध्ये पाणी पण घालायचं आहे. त्यामध्ये मी बर्फाचे खडे टाकत आहे. सोलकढीमध्ये गरजेनुसार पाणी घालावे. सोलकढी तयार झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालावी आणि थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी. बर्फाचे खडे टाकले तर चालते किंवा बर्फाचे खडे टाकले तरी पण चालतात. आणि साखर घालावी आणि थोडं आंबट असेल तर त्यामध्ये थोडं पाणी वाढवावं. कोथिंबीर घालायचे. हे सगळं संपूर्ण हलवून झाल्यानंतर त्याचं टेस्ट आंबटपणा थोडासा कमी झाला, नॉर्मल झाला की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकावी.